घटस्फोट लांबण्यामागचं प्रमुख कारण असतं आर्थिक कारण. आपल्याला आपल्या नवऱ्याविषयी किंवा जोडीदाराविषयी माहिती असतं की याची आर्थिक क्षमता काय आहे. त्याच्या क्षमतेपेक्षाही आपण अधिक रक्कम त्याकडून पोटगी म्हणून मागतो किंवा मेंटेनन्स म्हणून मागतो आणि तो देण्यास असक्षम असल्यामुळं हे प्रकरण लांबतं. आणि हे किती प्रकरणं लांबतं तर 6-6, 7-7 वर्षापर्यंत ही प्रकरणं लांबतात. त्यामुळं दोघांचंही नुकसान होतं, दोघांनाही आयुष्याची नवी सुरुवात करता येत नाही, पैसेही नीट मिळत नाहीत. त्यामुळं आमच्याकडे ज्यावेळेस ह्या अशा प्रकारच्या केसेस येतात त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही थोडी लवचिकता दाखवा, थोडंसं ॲडजस्टमेंट करा पैशाच्या बाबतीत. कारण की जर हेच पैसे तुम्ही 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी घेतले असते थोडे ॲडजस्टमेंट करून, तर कदाचित तुम्ही योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केले असते तर ते तुम्हाला दामदुप्पट पण झाले असते. परंतु कसं असतं, बऱ्याच वेळा तुमच्या मनात त्या द्वेष आणि रागाच्या भरात तुम्ही स्वतःचंही नुकसान, आर्थिक नुकसान करून घेता, समोरच्याचंही करून घेता. त्यामुळं आम्ही नेहमी सांगतो पैशाच्या बाबतीत थोडंसं ॲडजस्टमेंट करा आणि त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार पैसे त्याकडून घ्या आणि हे प्रकरण लवकरात लवकर मिटून आयुष्याची नवीन सुरुवात करा. धन्यवाद.